माझ्या बाजूला दिसणाऱ्या या फोटोमध्ये पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचं हात पकडून कसं स्वागत केलं हे आपल्याला दिसतंय। गेल्या काही आठवड्यांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चा लक्षात घेतल्या तर हा फोटो किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला कळेल। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला शरद पवारांनी काल भेट दिली आणि आज ते पोहोचले थेट पंतप्रधानांच्या भेटीला। मात्र शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली असताना या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। पंतप्रधानांनी पवारांना या भेटीपुरतं वेलकम केलं की या स्वागतामागे काही दीर्घकालीन अर्थही दडले होते, याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात तमाम विरोधी पक्ष धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सरकारला फैलावर घेत असताना त्याच संसद भवनात झालेल्या एका भेटीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली। पंतप्रधान पवारांचं अदबीनं स्वागत करतानाचे आणि चर्चा करतानाचे फोटो समोर आल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि सुरुवात झाली ती प्रतिक्रियांना। त्यांच्या पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी या संदर्भामध्ये आम्ही इंडिया अलायन्सच्या सोबत असल्याची त्यांनी दिलेली जी गावी आहे, मला असं वाटतं की त्यावर विश्वास आपण सर्वांनी ठेवायला पाहिजे। हे बघा की त्यांचा अनुभव आणि त्यांचं वय बघता ते जरूर सर्वांशी संबंध बघता जरूर प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होऊ शकतो। नरेंद्र मोदींचं तर एक विधान होतं की पवार साहेबांचं बोट धरूनच मी राजकारणात आलो, त्यामुळे तोही एका ठिकाणी संदर्भ आहे। त्यामुळे या एक नाजूक परिस्थिती आज देशामध्ये आहे। दुसरं स्वातंत्र्याचं संग्राम सुरू होण्याच्या कुठेतरी तयारीत आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। अशा वेळेस थोडं सगळ्या गोष्टी पडताळून त्या संदर्भात बोलणं उचित राहील। मंगळवारी जंतर मंतरवरती जात अभिजित दिपके आणि आंदोलकांशी पवारांनी संवाद साधला होता। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यामुळे आपल्याच प्रश्नावरती चर्चा झाली असावी असा कयास अभिजित दिपकेंनी व्यक्त केला। मला वाटतं शरद पवार सर नक्कीच या मुद्द्याला मांडतील, कारण की ते जेव्हा काल इथं आले होते तेव्हाच ते बोलले होते की तुमच्या जे काही मागण्या आहेत त्यासाठी आम्ही संसदेत लढू आणि रस्त्यावरही लढू। तर नक्कीच सर पवार साहेब यावर त्यांच्यासमोर बोलतील। त्या भेटीचं नेमकं कारण ठाऊक नसल्याचं सांगत भाजपनं या भेटीतून कुठलाही वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचं म्हटलंय। शरद पवार साहेब मोदीजीकडे कशा करता गेले आणि काय चर्चा झाली ना तुम्हाला माहीत ना मला माहीत, पण खरं तर हे संस्कार आहे महाराष्ट्र आणि देशाचे की विरोधी पक्षात जरी आपण असतो तेव्हा एकामेकाची भेट घेतो। संसदेच्या अधिवेशनात साधारण भेटत असतो, आमच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही विरोधी पक्षाचे लोक बसतो। त्यामुळे याच्यामध्ये मला वाटतं काही नवीन नाही आहे आणि याचं काही वेगळं घ्यायची गरज नाही आहे। कृषी मंत्री दत्ता भरणेंनी सुद्धा या भेटीचा अर्थ न समजल्याचं प्रांजळपणे कबूल केलं। राजकारण काय घडते म्हणण्यापेक्षा शेवटी पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते, देशाचे नेते, ते मोदी साहेबांना कधीही केव्हाही भेटू शकतात आणि कुठल्याही कामानिमित्त शेवटी काल ते जंतर मंतरवर गेले असतील, त्यांचे प्रश्न ऐकले असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहिती, त्यामुळे ते मोदी साहेबांना भेटू शकतात, मोदी साहेबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडू शकतात। हे भेटीचा अर्थ काय होता काय त्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आहे। आपल्याच पक्षाचे अध्यक्ष पंतप्रधान मोदींना का भेटले याची एकापेक्षा अधिक कारणं देत गैरसमज करून न घेण्याचं आवाहन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलंय। पवार साहेबांची भेट ही राजकीय नसून काही मुद्द्यातून देशाच्या आणि राज्याच्या आत्ता असलेल्या प्रश्नाच्या संदर्भातून असू शकते। त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा त्याची कल्पना आहे आणि जी काय भेट होईल किंवा काही चर्चा होते ती आमची नंतर त्याच्यावर सविस्तरपणे चर्चा होते, त्यामुळे गैरसमज होण्याचा प्रयत्न कुठं होणार नाही। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सहभागी होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून सातत्यानं रंगतेय। डिलिमिटेशन विधेयकाला काही बदलांसह पाठिंबा देण्याची तयारी सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादीने दाखवली आहे। त्यानंतर आता पवार आणि मोदींची भेट झाली। या भेटीला कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचं निमित्त असलं तरी भेटीचं कारण नेमकं काय आहे हे भविष्यातल्या घडामोडींवरूनच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।